स्टार्ट परिच्छेद. समाज गतिशील आहे, त्यामुळे बदलत्या काळानुसार ग्रामीण समाजात अनेक बदल होत आहेत. या परिवर्तनाबरोबरच ग्रामीण समाजात नव्या गरजा, नव्या समस्या आणि प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे नव्याने होऊ घातलेल्या समस्यांच्या निराकरणासाठी वेगवेगळे विकासात्मक नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविले जातात. म्हणून ग्रामीण विकास ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे, कारण भारतात शहरांच्या तुलनेत खेड्यांची संख्या अधिक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडात भारतातील 80% लोकांचे खेड्यात वास्तव्य होते. म्हणूनच महात्मा गांधीजींनी देशाचा खरा विकास म्हणजे खेड्यांचा विकास असे विचार मांडून देशाचा खरा विकास करायचा असेल तर खेड्याकडे चला असा उपदेश लोकांना केला. कारण ग्रामीण भागात जमीन, हवा, पाणी, सूर्यप्रकाश यासारख्या साधनसंपत्तीचा भरपूर स्रोत ग्रामीण भागात आढळून येतो. भारतासारख्या विकसनशील देशाच्या विकासाच्या दृष्टीने या नैसर्गिक संसाधनाचा वापर देश विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. या अनुषंगाने देश विकासाचे ग्रामीण विकास हे अविभाज्य अंग ठरते आहे. परिच्छेद. देशाच्या विकासामधील महत्त्वपूर्ण आणि अविभाज्य असे ग्रामीण विकासाचे महत्त्वपूर्ण अंग म्हणजे ग्रामीण विकासातील शासनाची भूमिका होय. या दृष्टीने ग्रामीण विकासाची धोरणे आणि कार्यक्रमांची आखणी करून त्यांच्या अंमलबजावणीसाठी शासकीय यंत्रणेबरोबरच आर्थिक मदतीची तरतूद करणे गरजेचे असते. अशा कामामध्ये शासन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संघटनांची, विचारवंत, समाजसुधारक इत्यादींचे मार्गदर्शन आणि सल्ला घेत असते. यासाठी या सर्व प्रक्रियेत शासनाची भूमिका आद्य आणि निर्णायक असते. परिच्छेद. ग्रामीण समाजात पक्के रस्ते, वीज आणि पाणी इत्यादी पायाभूत सुविधांचा पुरवठा करणे हे ग्रामीण विकासाचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागात वाहतूक विषयक सुधारणा करून ग्रामीण लोकांचा बाह्य जगाशी घनिष्ठ संबंध तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक गरजांचा पुरवठा करणे हे ग्रामीण विकासाचे उद्दिष्ट आहे. परिच्छेद. ग्रामीण समाज हा शेतीप्रधान समाज आहे. शेती पर्यावरणाशी अधिकाधिक निगडीत आहे. शेतीच्या बहुतांशी गरजांची पूर्तता ही निसर्गातच होत असते. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण हे संपूर्ण मानवी समाज आणि शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मृदा संधारण, पाणलोट क्षेत्राची निर्मिती आणि विकास, वृक्षारोपण, गुरासाठी चाऱ्याची लागवड इत्यादी उपक्रम राबवून पर्यावरणाचे संरक्षण केले जाते. पर्यावरण विकासात्मक कार्यक्रमामुळे जमीन, पाणी आणि पिकांची गुणवत्ता राखण्यास मदत होते. स्टॉप.